जय मित्रांनो, तर आता आपण बघणार आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। तर यामध्ये आपण 10 ते 12 जिल्ह्यांबद्दल माहिती पाहणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे जे व्हिडिओ येतील म्हणजे जिल्ह्याबद्दलची म्हणजे आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेत याबद्दलचे मैदानी चाचणीचे अपडेट्स असो त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणजे तुमच्या युट्यूबच्या पेजला ते माझे व्हिडिओ येतील। तर आता आपण सकाळी बघू। सकाळी आपण काय बघितलं तर सकाळी आपण 6 जिल्ह्यांबद्दलची माहिती बघितली। तर ठाणे शहरला 1278 इतके अर्ज आलेले आहेत। ठाणे शहरला, यवतमाळला 102 प्लस अर्ज गेलेले आहेत, हे सकाळचं बोलत आपण। पालघरला 287 प्लस अर्ज गेलेले आहेत। अमरावती ग्रामीणला 1685 इतके अर्ज गेलेले आहेत। मीरा भाईंदरला 2100 प्लस अर्ज गेलेले आहेत। मुंबई शहरला 20,000 प्लस अर्ज गेलेले आहेत। 20,000 प्लस अर्ज गेले। तर आपल्याला माहितीच आहे की यामध्ये तासात आणि मिनिटांमध्ये पण भरपूर प्रमाणात असा फरक आपल्याला इथं आढळून येतो, त्यामुळे तासा मिनिटातच यामध्ये भरपूर प्रमाणात फरक आढळून येतो। तर आता आपण बघूयात की आता सध्या नागपूर जेलचा जर विचार केला तर 15 नोव्हेंबरच्या रात्री म्हणजे 8 ते 9च्या दरम्यान 6127 प्लस अर्ज तिथे गेलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये 4500 प्लस मुलं आहेत तर 1500 प्लस मुलींचा त्यामध्ये समावेश आहे। तर नागपूर जेलला 6127 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर आता यामध्ये पण बदल झालेला असेलच, म्हणजे हे जेमतेम 6500 पर्यंत अर्ज गेलेले असतील। तर पुणे जेलची माहिती बघू आपण। पुणे जेलला 5194 प्लस इथं अर्ज गेलेले आहेत। पुणे जेलला 5194 प्लस अर्ज गेलेले आहेत, म्हणजे जेमतेम मुलांचा कल हा आपल्याला माहितीच आहे की कारागृहाचे फॉर्म सध्या मुलं भरत आहे, सोबतच SRPFचे फॉर्म मुलं भरत आहे, पण जिल्हा पोलीसचे फॉर्म आतापर्यंत जेमतेम मुलं भरत नाही आहेत, म्हणजे कारण की ते बघत आहे की टोकन नंबर कुठं किती येत आहे, काय येत आहे, या सर्व माहिती बघत आहे। त्यामुळे वेबसाईट पण आता हँग मारायला चालू झालेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण अर्ज भरायला पाहिजे, कारण की आपल्याला अर्ज प्रक्रियेला तारीख आपल्याला 15 दिवस वाढून देतीलच हे फिक्स नाही आहे। म्हणजे दरवर्षी तर देतातच, पण यावेळेस फिक्स नाहीच आहे की हे फिक्स नसतेच की आपल्याला 100% हे डेट वाढून देतीलच, हे फिक्स नसते। त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज भरायला पाहिजे। तर आता आपण बाकीचे जिल्हे बघू, व्हिडिओला स्किप न करता। तर नागपूर जिल्हा आपण बघितले की 6127 अर्ज आलेले आहेत, ज्यात की मुलांचे अर्ज 4500 प्लस तर मुलींचे अर्ज 1500 प्लस इतके आहेत। तर पुणे जिल्हा 5194 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत। यामध्ये आणखी बदल झालेला असेल, हे आपण 15 तारखेपर्यंतची म्हणजे 16 तारखेपर्यंतच्या जेमतेम सकाळची माहिती आपण बघत आहे। तर पुणे जिल्हा 5194 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत। मुंबई शहर बऱ्याचशा मुलांचं टार्गेट आहे, तर आपण सकाळी जेमतेम 20,000 प्लस आपण अर्ज बघितले होते, तर आता जेमतेम यामध्ये भरपूर असे 2 ते 2.5 फॉर्मचा यामध्ये वाढ झालेली असेल। तर 22,000 ते 22,500 इथं अर्ज आतापर्यंत गेलेले असतीलच। SP हिंगोली चालकला 1005 प्लस अर्ज गेलेले आहेत, ज्या की 935 इतक्या मुलांचे अर्ज आहेत। 935 इतके मुलांचे अर्ज आहेत। बाकी जे 1005 मधून 935 मायनस केले, बाकीचे अर्ज हे मुलींचे अर्ज आहेत हिंगोली चालक पोलीसला। तर हिंगोली चालक पोलीसला 1005 प्लस अर्ज गेलेले आहेत, 935 मुलं आहेत आणि बाकीच्या इतर मुली आहेत। तर आता आपण बघूया छत्रपती संभाजीनगर। एक मिनिट, छत्रपती संभाजीनगर आता आपण बघूया। छत्रपती संभाजीनगर पोलीस, तर त्यामध्ये 548 इतके अर्ज गेलेले आहेत। 548 इतके अर्ज गेलेले आहेत। हे 548 अर्ज हे मुलांचे आहेत, मुलांचीच माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर पोलीसचे 548 प्लस मुलं आहेत। पुणे गट क्रमांक 2 SRPF मध्ये 2881 प्लस अर्ज गेलेले आहेत। पुणे गट क्रमांक 2 28 म्हणजे 2881 प्लस अर्ज गेलेले आहेत पुणे SRPF गट क्रमांक 2 ला। अमरावती ग्रामीणला आपण सकाळी बघितलं होतं की अमरावती ग्रामीणला जेमतेम 1685 प्लस अर्ज इथं आपल्याला जाताना दिसत आहे। तर तिथं टोटल सध्या 2130 इतके अर्ज झालेले आहेत। टोटल 2130 इतके अर्ज झाले आहेत, ज्या की 1630 इतके मुलांचे अर्ज आहेत, म्हणजे 1630 इतके मुलांचे अर्ज आहेत। 2130 वजा 1630 0 एक मिनिट
जेमतेम 500 मुलींचे इथं अर्ज आहेत. म्हणजे 500 मुलींचे, बाकीचे जे राहिलेले आहेत ते सर्वचे सर्व मुलांचे अर्ज अमरावती ग्रामीणला आहे. अमरावती ग्रामीणला बऱ्याचपैकी आपल्याला अर्ज संख्या ही वाढताना जेमतेम दिसत आहे. तर आपण बघितलं की पुणे गट क्रमांक 2 SRPFला 2881 इतके अर्ज आहेत. तर SRPF 20 वरणगावला आतापर्यंत जेमतेम 4700 प्लस अर्ज झालेले आहेत. म्हणजे 47 आपण सकाळी बघितलंच होतं, सकाळी आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. 4500 प्लस आपल्याकडे माहिती होती. तर 4700 प्लस म्हणजे 5000 पर्यंत आता SRPF 20 वरणगावला अर्ज गेलेले असतील 5000 पर्यंत. तर आता आपण बघूयात SRPF गट क्रमांक 7 दौंडला 2617 इतके अर्ज गेलेले आहेत. यामध्ये आणखी बदल झालेला आहे, कारण की मिनिटामध्ये तासामध्ये आपल्याला इथं फरक येताना दिसत आहे. त्यामुळे इथं भरपूर प्रमाणात असा आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत की 8 ते 10 जिल्ह्यांच्या घटकांची आपण इथं माहिती बघितलेली आहे. जे उरलेले घटक आहेत त्यांची पण माहिती आपण लवकरच बघूयात. त्यामुळे व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा व होता होईल तितकं सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. सोबतच आता आपण बघितले की नागपूर जिल्हा 6127 इतके अर्ज आलेले आहेत, ज्या की 4500 प्लस मुलं तर 1500 प्लस मुली आहेत. पुणे जिल्हा 5194 अर्ज आलेले आहेत. मुंबई पोलीसला 2200 प्लस 22 म्हणजे 22,000 22,500 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहेत. हिंगोली चालक पोलीसला 1005 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की 935 इतके मुलांचे अर्ज आहेत. तर इतर मुलींचे अर्ज आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलीसला शहर पोलीसला 548 इतके अर्ज आले, जे की मुलांचे अर्ज आहेत. अमरावती ग्रामीणला टोटल 2130 इतके अर्ज गेलेले आहेत, जे की 1630 इतके मुलं आहेत तिथं. गट क्रमांक 2 पुणेला SRPFच्या 2881 इतके अर्ज गेलेले आहेत, जे की आता त्यामध्ये पण वाढ झालेली असेल. तर अशा प्रकारे यामध्ये आपण 9 ते 10 घटकांची आपण माहिती बघितलेली आहे. समोर पण आपण अशाच अपडेट्स आपण या चॅनल मार्फत तुम्हाला देणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. जय हिंद.